शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता याबद्दल आता 2 मिनिटांपूर्वीच मोठी निर्णय आणि मोठा इथं जाहीर करण्यात आलेला आहे। नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता हा निर्णय जाहीर केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, इथं नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 3-3 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे हजार रुपयाची यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। GR नुसार हे वाढ करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता नरेंद्र मोदी साहेबांनी ही तारीख पण दिलेली आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे। शेतकऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र येणार अशी स्पष्टपणे शासनाने माहिती दिली। तुमच्या खात्यामध्ये टोटल आता 6,000 रुपये येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ही रक्कम आता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये येणार तर त्याचीच आपण तारीख आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, नरेंद्र मोदी साहेब देखील इथं देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही साहेबांनी आता बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता व पीएम किसान योजनेचा हप्ता या दोन्ही हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। त्यासोबतच काही फक्त महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे रक्कम जमा केली जाईल अशी माहिती त्यांनी स्वतः देशाचे पंतप्रधान यांनी दिलेली आहे। तर चला शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया कोणते ते जिल्हे असणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागेल, कारण की पीएम किसान योजनेचा हप्ता 20वा तो आता झाला, परंतु आता 21वा हप्त्याची तारीख सुद्धा इथं जाहीर करण्यात आलेली आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 7वा हप्ता देखील तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या 9 तारखेला मिळाला। आता 21वा हप्ता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार, कारण की सरकारने एकत्रितपणे दोन्ही हप्ते टाकण्याला इथं सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तारीख पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। बघा इथं नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही साहेबांनी इथं आता बघा जे काही सरकार आहे ते भाजपचं सरकार आहे, तर दोघांनी आता मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये राज्यातील जिल्ह्यांमध्येच बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्यात असल्याची मोठी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते। बघा शेतकरी मित्रांनो, इथं पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये एकत्र पैसे येणार आहे। शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत देण्यासाठी बघा भरपूरशी पूर परिस्थिती निर्माण झाली, भरपूरशा शेती पिकाचं नुकसान झालं, तर त्यासाठी 2,000 रुपये तुम्हाला हप्ता मिळत होता, तर 2,000चे 3,000 करण्यात आले आणि दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र तुमच्या खात्यामध्ये देणार, म्हणजे 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये एकत्र देणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, या 18 जिल्ह्यांपैकीच हे पैसे देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, या पहिल्या टप्प्यांमध्ये 18 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, परंतु 18 जिल्ह्यांची यादी कोणकोणत्या जिल्ह्याची असणार आहे तर ते नक्कीच तुम्हाला बघायचं आहे। कारण की 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये मग तुम्हाला पैसे मिळणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची माहिती शासनाकडून मिळाली आहे। तर शेतकरी बांधवांनो, यादी सांगतो, यादीला नक्की तुम्हाला बघायचं आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। बघा इथं जसं की वृत्तपत्रांच्या माध्यमातून आलेली माहिती असणार आहे, काही निश्चित केलेल्या बँकांनाच हा लाभ मिळणार आहे अशी माहिती शासनाने आज दिलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा सुद्धा जमा झाला नव्हता, तर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचा आदेश देखील त्यांनी दिलेला आहे। त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता व पीएम किसान योजनेचा हप्ता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकत्र देणार असं त्यांनीच सांगितलेलं आहे। याचबरोबर बघा विम्याचा छोटासा भाग नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा भाग, म्हणजे तिन्ही आता हप्ते तुम्हाला एकत्र देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, बघा आता भरपूरचं संकट शेतकऱ्याला आलं, भरपूरचं नुकसान झालं, पूर परिस्थिती निर्माण झाली, अतिवृष्टी खूप जास्त मात्रामध्ये झाली, म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो, नमो शेतकरी असो किंवा पीएम किसान असो, हे एकत्रितपणे त्यांच्या खात्यामध्ये आपण पैसे टाकावं, कारण की शेतकऱ्याला काहीतरी आर्थिक मदत मिळणार हे समजून तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या पिकाला तुम्हाला पैसे मिळणार, त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, तारीख काय असणार आहे, 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नक्की बघा। बघा मी तुम्हाला आता 18 जिल्ह्यांची यादी सांगतो। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे, कारण की बघा आपल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्ह्यांमधील हे निधी जमा होते। तर बघा 36 जिल्ह्यांपैकी 3 टप्प्यांमध्ये हा निधी आता जमा करण्यात येणार आहे, म्हणजे 1, 2, 3 दिवस तुमच्या खात्यामध्ये कंटिन्युअसली पैसे टाकण्याची सुरुवात राहणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय आजच्या पावसाळी अधिवेशनामध्ये घेतलेला आहे, म्हणून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे।
36 जिल्ह्यांपैकी फक्त 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती शासनाकडून आज सांगण्यात आलेली आहे। तरी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कधीपर्यंत पैसे मिळणार तर बघा, 5 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जाणार। म्हणजे 3 ते 4 दिवस या पैसे वाटपाला लागत असतो। 5 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे, संपूर्ण पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार। त्या व्यतिरिक्त तुम्ही जर फार्मर आय डी काढली नसेल तर शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढायचं GRमध्ये सांगितलेलं आहे। तर GR नुसार तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या, कारण की अत्यंत महत्त्वाची फार्मर आय डी असते। शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणे अत्यंत गरजेचे असणार आहे। तर फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या। त्या व्यतिरिक्त तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, तुमचं बायोमेट्रिक तुमचा थंब लागते का, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे का, हे नक्की एकदा चेक करून घ्या। आणि DBT इनेबल आहे का, तुमचं आधार ॲक्टिव्ह आहे का, हे नक्की चेक करून घ्या। 10 वर्षाच्या आतील तुमचं आधार कार्ड अपडेट तुम्ही केलं नसेल तर आता 5 ते 6 वर्ष तुमच्या आधार कार्डला झाले असेल तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या। तुमच्या बँक पासबुकला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे पैसे DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून लवकर पोहोचून जातील। तर बघा, जिल्ह्यांची यादी सांगतो। आता जिल्ह्यांची यादी सांगितल्यानंतर बँकांची यादी आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी बघून घ्या। नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सोलापूर झाल्यानंतर बघा बीड, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर, चंद्रपूर, त्यानंतर नागपूर, सोलापूर, कोल्हापूर। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आता पैसे येणार आहे असं सरकारने जाहीर केलेलं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघून घेणार आहे। तर बघा, बँकांची यादी मी तुम्हाला सांगतो। बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक। त्यानंतर बघा, या सर्व बँकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांचं खाते इथं उघडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, हे सर्व कामे तुम्हाला करून घ्यायची आहे, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व PM किसान योजनेचा 21वा हप्ता, दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आणि त्यासोबत तुम्हाला पीक विमा सुद्धा तुमच्या खात्यावरती पाहायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।